महाराष्ट्राचे नेते कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ या संस्थेच्या पेट्रोल पंपाचं आणि 20 बक्षीस वितरण समारंभ तसेच सायलेंट डीलर आणि हार्वेस्टर मशीन याचा शुभारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या जिल्ह्याचे खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज या ठिकाणी ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं की माजी मित्र आणि माजी मंत्री सत्यजित रणजी पाटील, आमदार चंद्रजीत नलके, माजी आमदार किती पाटील साहेब, माजी आमदार संजय लांडगे, या संस्थेचे चेअरमन अरुणराव डोंगरे, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, सर्व या संघाचे संचालक संचालिका आणि जिल्ह्यातील सर्व उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी, त्यामध्ये दया माने, शशिकांत खोत, स्मिताताई गवळी, बाबासाहेब देवकर, आमदार बनकर, या ठिकाणी अजय रुगे, महाराष्ट्र ट्रेनचे सर्व प्रमुख मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या दूध उत्पादक माता भगिनी, सर्व दूध उत्पादक शेतकरी, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आता आपण गोकुळ संघानं ते नवीन पेट्रोल पंप सुरू केला, त्याचं उद्घाटन आणि सायलेंट डीलर आणि हार्वेस्टर मशीनचा शुभारंभ आता नुकताच आपल्या हस्ते संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने गोकुळ संघांना गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेषतः बंटी पाटलांनी गेल्या 4 वर्षामध्ये हा संघ आपल्या ताब्यात आल्यापासून कशा पद्धतीनं या संघानं प्रगती केली, कशा पद्धतीनं दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, हा सांगण्याचा प्रयत्न केला. मला मनापासून चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला धन्यवाद द्यायचे की यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाली. कारण आपण गेल्या 2 वर्षापासून सर्वजण संघर्षाने लढा करत होतो. म्हशीचं दूध कसं वाढेल आणि मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त विक्री आणि पुण्यामध्ये सुद्धा विक्री या म्हशीच्या दुधाला होती आणि तेवढं आपलं संकलन होत नव्हतं. सगळ्यांनी आपण प्रयत्न करून आपण गेल्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं संकलन केलं. आपलं स्वप्न होतं, त्याला तुझी अण्णाभाऊ पाटील चळेकरांचंही स्वप्न होतं की 20 लाख लिटर संकलन आपण करायचं. मला मनापासूनचा आनंद आहे. आपण 19 लाख लिटरपर्यंत गेलो आणि 1 लाख लिटर अद्याप आपल्याला पूर्ण करायचा. आपण ज्याला मुंबईमध्ये दुधाची विक्री कमी व्हायला लागली आणि दूध विक्रेत्यांच्या काही तक्रारी यायला लागल्या तर आपण संकल्प केलेला होता की या दूध संघामध्ये 5 लाख दूध उत्पादक आहे. त्यांना एक म्हैस जर आपण दूध दिली तर किती दूध वाढेल याचं गणित करून आपण कामाला लागलो. परंतु दुर्दैवाची घडलं. मी सर्व संचालक मंडळाला, सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जे शेतकरी आज दूध उत्पादक आपल्याला 5 लाख आहे त्यापैकी किमान 2-2.5 लाखांनी पुन्हा एक जर रेट घेतली तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्याला कर्ज द्यायला तयार आहे. त्याला दूध संघात 40,000 रुपये अनुदान द्यायला तयार आहे. आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या काळात या अमूलला जर मागे टाकायचं असेल, अमूलची स्पर्धा करायची असेल तर चांगल्या पद्धतीने दूध आपण निर्माण करू आणि हा सण हा देशामध्ये 1 नंबरचा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. म्हणून अनेक वेळा मी भाषणामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापूरची माती आणि पाणी यामध्ये दुधासाठी जी चव आहे ती कुठेही दूध आपल्या देशात पाहायला मिळत नाही. अमूलनं कितीही प्रयत्न केले तर त्यांना म्हशीच्या दुधाबरोबर यश आलं नाही. म्हणून तुम्ही भारतीय शेतकरी, दूध उत्पादक, विशेषतः माझ्या माता भगिनी की जे या सगळ्या कामामध्ये मनापासून सहभाग घेत आहेत, आपल्या संसाराला चांगली मदत होईल म्हणून ते कष्ट घाम गाळतायत, रक्त सांगतायत आणि आपल्या या
दूध उत्पादनामध्ये भाग घेत आहेत त्यांना अधिकचे पैसे मिळावे म्हणून आम्ही या निवडणूक लढवताना मी आणि बंटी पाटलांनी ₹2 आम्ही ताबडतोबीला दरवाढ करू असं सांगितलं होतं. चांगलं सुदैवानं आम्हाला संधी मिळाली आणि ₹11 आपण दूध उत्पादनाला दरवाढ. आता म्हशीला ₹2 दरवाढ दिली आहे. आता अरुणराव डोंगरेवाला सांगत होते की आम्ही संचालक मंडळाने आता निर्णय घेतलेला आहे. मी सांगायचं विसरून गेलो, 1 एप्रिलपासून गाईला सुद्धा ₹2 दरवाढ द्यायचं असा या संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. बंधूंनो, यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळं दूध पावडर आणि बटरला चांगली मार्केट मिळाल्यामुळं हिरक महोत्सवासाठी म्हणजे 61 वर्ष रवून गेली होती, 62व 63व सुरू झालं होतं. या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ 19 कोटी रुपयाची तरतूद या संचालक मंडळाने यावर्षी केली आणि त्याने जवळजवळ 20 पैसे जादा दुधाचा फरक, त्याने 5 कोटी रुपये आपल्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने संस्थांना जागब आणि घड्याळ, त्याशिवाय 2 कोटी रुपये या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी 19 कोटी तरतूद केली. याबद्दल मनपूर्वक तुम्हा सर्व दूध उत्पादकांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यामुळे आपण चांगलं दूध उत्पादन केलं, चांगली परिस्थिती निर्माण झाली आणि संचालक मंडळाला हा तिथे चांगला निर्णय घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. बंधू जसा उल्लेख मगाशी बंटी पाटलांनी केला, एक महत्वाकांक्षी प्रकल्प या दूध संघाने हातामध्ये घेतला तो म्हणजे सोलरचा. रिन्युएबल एनर्जीचा जे शासनाचं धोरण होतं की आपण करमाळ्याला लिंबेवाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 6.5 मेगावॅटचा आपण हा सोलरचा प्रकल्प उभारला. तुम्ही म्हणाल कोल्हापूरला आमचा संघ, आमची वीज इथं खर्च होती आणि हा लिंबेवाडी करमाळ्याला करायचं काय काम, तर तिथं रेडिएशन जास्त आहे, म्हणजे तिथं मान्सून कमी आहे, ऊन जास्त पडते आणि तिथं जागा सोलरची निर्मिती होती. आपल्याकडे पाऊस जास्त पडतो, ढगाळ वातावरण आपल्याकडे जास्त दिवस असतं, तिथं तो जो भाग आहे तो रब्बीचा भाग आहे, तिथं खरीप पिकं होत नाही, तिथं परतीचा पाऊस पडतो आणि त्यामुळं रेडिएशन जास्त असल्यामुळं जास्त विजेची निर्मिती त्या ठिकाणी होते. आता आपण जर बघितला की पवनचक्क्या उभा करायच्या असतील तर जिथं जास्त वारा आहे तिथं त्या पवनचक्क्या उभा करतात, कुठेही इथं करून ते चालत नाही. त्या पद्धतीने जास्त जिथं ऊन आहे, जास्त ही वीज मिळेल असे लिंबेवाडी गाव निवडलं आणि 6.5 मेगावॅटचा हा प्रकल्प उभा केला. 1-3ला तो आम्ही जाऊन सुरू केला. मी स्वतः गेलो होतो, घंटीमध्ये काही कामानिमित्त आले नव्हते आणि आज या प्रकल्पामधून 9,15,470 इतकी वीज निर्मिती झालेली आहे. त्यामधून 20% हे बिलिंगमध्ये काहीतरी चार्जेस वजा करून 1,83,94 हे जर वजा केल्यानंतर 7,32,370 युनिट त्याला मिळालेले आहेत. जवळजवळ 76,91,000 म्हणजे आता 2 दिवसांनी शिल्लक आहेत. 80 लाख रुपये आता एका महिन्यात आपल्या या विजेच्या सोलरमधून उत्पन्न मिळणार आहे. आणि त्याशिवाय आपल्याला जे डिप्रिशिएशन मिळते ते डिप्रिशिएशन जर मिळालं तर त्याला जे व्याज जाणार होतं आणि इन्कम टॅक्स भरावा लागला होता तो वजा जर केला तर 10 कोटीचं वर्षाला आपली बचत होईल. 29 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. 3 वर्षाचा प्रकल्प पूर्णपणानं रिकामा होईल आणि यापुढच्या काळामध्ये अतिशय चांगली वीज निर्मिती गोकुळ दूरदर्शन करेल. स्वतःच्या पायावर तो उभा राहील. MSEBची वीज घेण्याची म्हणजे MSEBची वीज आपण घेतोय पण जो तिथं त्याला देतोय आणि इथं आपण इथं घेतोय ती वजाबाकी मीटिंग करून आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजून 3.5 ते 4 मेगावॅट वीज अजून आपल्याला लागते. त्यातही रूफटॉपला 1 मेगावॅट त्यांनी केलेली आहे. राहिलेली लवकरात लवकर ती वीज निर्मिती यामध्ये करून 100% वीज निर्मितीमध्ये आपण सोलरमधून तयार करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून आता मुंबईमध्ये याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला. मुंबईच्या वाशी शाखेमध्ये जागा घेऊन तिथं आपण जवळजवळ 5 लाख हॉटेलचं पॅकिंगची व्यवस्था केली. पण आता परवा विकत आले होते, आता तेही आपल्याला कमी पडायला लागले. आपलं दूध वाढलं, विक्री वाढायला लागली
तर पुन्हा एक बॉम्बेला युनिट काढावं. पुण्यामध्ये त्याच्याहीपेक्षा जास्त विक्री आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 वर्षाच्या आत नवीन प्रकल्प उभा करावा लागेल. मी संचालक मंडळाला सूचना करेन. आता येणाऱ्या या बस्तीमधून होणाऱ्या नफ्यामधून पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये 2 युनिट आपला काढण्याच्या पर्याय नाही. एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या दोन्ही प्रकल्प उभारण्यासाठी आपण सर्व मिळून कामाला लागूया आणि गोकुळ असा बनवूया की या देशातला सगळ्यात चांगलं श्रेष्ठ आपलं ब्रँड. मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आपलं महानंदा हे जे शासकीय आपलं राज्याचा महासंघ आहे त्याच्याऐवजी गोकुळचा महासंघ आता राज्याचा संघ म्हणून नावावर आलेला आहे. आपला गोकुळचा ब्रँडच हा राज्याने स्वीकारला पाहिजे. आपल्या गोकुळच्या ब्रँडवरच राज्याची दूध विक्री व्हावी असं जे स्वप्न माझं होतं ते लवकरात लवकर पुढं व्हावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सगळ्या दूध उत्पादकांना एक म्हस घेण्याचा आपण प्रयत्न करायला उन्हाळा होते. उन्हाळ्यात घेऊ नका. गणपती झाल्याबरोबर तुम्ही करा. जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला सहकार्य करेल. जिल्हा दूध संघ तुम्हाला सहकार्य करेल. आणि हे दूध संकलन 25 लाख लिटरपर्यंत आपण घेऊया एवढा आशावाद प्रकट करतो. आपली हृदय घेतो. जय जय महाराज.